नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक नुकसान भरपाईबाबत ताज्या बातम्यानुसार काही ठिकाणी नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाले आहे आणि काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची आणि नवीन नियम लागू होण्याची माहिती मिळत आहे. पण तांत्रिक अडचणींमुळे किंवा कागदपत्रांमुळे होत आहे. तसेच अवेळी पावसामुळे नुकसान झाल्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त मदत जाहीर झाली आहे, ज्याची अंमलबजावणी सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्याची स्थिती आणि ताज्या घडामोडी. नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू काही जिल्ह्यांमध्ये. उदाहरणार्थ नांदेड, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी विविध योजनेअंतर्गत अतिवृष्टी मदत दिली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, नवीन नियमानुसार मदत. तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यासाठी हेक्टरी 17,000 सरसकट मदत आणि 10,000 अतिरिक्त मदत जाहीर झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता त्यासाठी KYCची अट स्थिरता करण्यात आलेली आहे. पैसे जमा होण्याची तारीख. काही सूत्रांनुसार जानेवारी 2026 पासून पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी अपडेट समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तांत्रिक अडचणी. काही शेतकऱ्यांना 2.30 सारखी तडजोडी रक्कम मिळालेली होती, जी तांत्रिक अडचणीमुळे जुन्या दाव्याची शिल्लक रक्कम असल्याचे स्पष्ट झालेले होते. नवीन दाव्याची रक्कम सुरू झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, नवीन नियम नुकसान भरपाईसाठी पीक कापणी, प्रयोग आणि सरकारी उत्पादन यावर भर दिली जात आहे. उत्पादनात वाढ झाल्यास विमा मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी काय करावे? तुमच्या नुकसान भरपाईची स्थिती जाणून घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी नुकसानीची पूर्त सूचना 72 तासाच्या आत देणे आवश्यक आहे. नवीन मदतीसाठी अर्ज केला असल्यास आवश्यक कागदपत्रे आणि KYC प्रक्रिया पूर्ण करावी. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.